सुंदरत ध्यान सुंदरत ध्यान गोडे विठ्ठल सुंदरत ध्यान कटेवाई ठेवैया तुळसी हार काज पिता तुळसी हार Hare
रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप आले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सोहलाले ओ माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची बहुता सुकृताची गोडी मनोनी विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा मनोनी विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे देवी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बाप रखवाल तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा
जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय राम मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी 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 मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी 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 तुहा उतरिल पार तुहा उतरिल तुहा उतरिल पार तुहा उतरिल पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत प्रभु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत प्रभु आहे करुणावंत अनंत हे नाम जा 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 तुहा उतरिल पार तुहा उतरिल पार उतरिल पार तुहा उतरिल पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा तुकामणी साक्षी आले म्हणे साक्षी आले म्हणे साक्षी आले म्हणे साक्षी तरी आले केले प्रगट तरी 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 केले प्रगट तुहा उतरिल पार तुहा उतरिल तुहा उतरिल पार उतरिल पार उत्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा रूपा रघुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार म्हणवोनी शरण जावे जावे म्हणवोनी शरण जावे म्हणवोनी शरण जावे शरण जावे म्हणवोनी शरण जावे शरण जावे मनमोनी शरण
मन बोली चरण जावे मन बोली चरण जावे मन बोली चरण जावे मन बोली चरण जावे 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 मन बोली चरण जावे जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी हा उत्तरील पार 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 तो हा उत्तरील पार पार तो हा उत्तरील पार उत्तरील पार तो हा उत्तरील पार तो हा उत्तरील पार सर्व भावे उतरील तो हम उतरील पार उतरील पार भव दुस्तर नदीचा भव भव दुस्तर नदीचा भव दुस्तर भव दुस्तर भव दुस्तर नदीचा नदीचा भव दुस्तर भव दुस्तर नदीचा भव भव दुस्तर भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर भवदुस्तर नदीचा
विठ्ठल म्हणवोनी शरण जावे सर्व भावी देवासी तोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा तोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीका यदा तु मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नम करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम दूसरे चरणा संतांची दूसरे चरणा संतांची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा दाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा आवाजच्या गुरुदास तू आबाजी सद्गुरुदास तुका आबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेश्वरा करुणा करा मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला विठ्ठला म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी आवाज तुहा उतरील पार भवदुस्तर नदीचा वैकुंठवासी रामचंद्र कारभारी उबाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. समस्त उबाडी परिवार नांदूर मधमेश्वर म्हणजे हा सगळा यांचा परिवार आहे. परिवार इतका मोठा आहे महाराज, खूप लहान अक्षरात लिहिल्यामुळे मला दिसत नाही. खूप मोठा परिवार आहे. किती मुलं आहेत? 2 मुलं आहेत. मुलगी एक मुलगी आहे. अच्छा, 2 मुलं एक मुलगी असं आमच्या रामचंद्र भाऊचं कुटुंब आहे. नंतर नातू असतील नाही का, भाऊ असतील. भाऊ किती आहेत? 3 जण भाऊ आहेत. आणि फार मोठा परिवार खरं म्हणजे रामचंद्र भाऊंचा आहे. आणि या ठिकाणी त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने
आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. आमचे हरिभक्तीपरायण गोरख महाराज आहेत, दिनेश महाराज आहेत, मेघनाथ महाराज आहेत आणि मच्छिंद्र महाराज आहेत. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. बऱ्याचदा आम्ही या भागामध्ये आल्यानंतर तुम्ही सगळेजण असता. नाना आहेत, तुम्ही आहे आणि पुण्यस्मरणाचा हा कार्यक्रम आहे. सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे, आवाज थोडा मोकळा कर. सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे ना, तो जगद्गुरु जगत्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा सगळ्यांच्या परिचयाचा अत्यंत महत्वाचा आणि आपल्या हिताचा विचार करणारा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगावर आपण आपल्या संकल्पित वेळामध्ये चिंतन करणार आहोत. अभंग घेतल्यानंतर चिंतन हे अभंगावरच झालं पाहिजे ना. तुमचं काय मत आहे? अभंग घेतल्यानंतर चिंतन अभंगावरच झालं पाहिजे आणि अभंग कशासाठी घ्यायचा असतो? चिंतनासाठी घ्यायचा असतो. असो, आपण अत्यंत जाणकार श्रोते आहात. रोजचा प्रवास आहे. विदर्भ खूप लांब आहे इथून. नाना तुम्ही पाहिलं नाही विदर्भ, तुम्ही आम्हालाच फक्त इकडे बोलावतो, तिकडे या बघा, खूप लांब आहे. आम्ही दोनदाच आले आम्ही. 8 दिवसात 10 वेळेला आलो इकडे. आणि भगवत चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याचा हा सुयोग आहे. खरं म्हणजे आज वर्षश्राद्धाच्या निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा असली तरी ज्या गावामध्ये ही सेवा आहे त्या गावाचं खूप मोठं महत्व आहे. रामप्रभूच्या काळामध्ये नाशिकवरून एका जो हरिण निघाला त्या हरणाला बाण इथं लागला आणि तो बाण लागून कायगा टोक्याला त्या ठिकाणी पडला. याच ठिकाणावरून त्या हरणाने रामप्रभूला आवाज दिला, लक्ष्मणाला आवाज दिला, हाय लक्ष्मणा. तो आज आवाज जानकीच्या कानावर गेला आणि प्रभूला त्याच्या पाठीमागे यावं लागलं. असा एक फार मोठा इतिहास असलेलं हे गाव आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग आपल्या लक्षात आला, त्या दिशेने आपण प्रवास करणार आहोत. एक विषय लक्षात घेण्यासारखा असा आहे की का घडलं सगळं? हरिण का आला? हरणाच्या पाठीमागे प्रभू का लागले? हे का घडलंय? का सगळं हे घडण्याच्या पाठीमागे काय कारण आहे? नेमकं कारण शोधलं पाहिजे ना. कारण आजच्या निकाला पाठीमागे काय कारण आहे नेमकं शोधलं पाहिजे का नाही? ह्या मला वाटतं ह्या कारण दिसतात मला. त्या लाडक्या बहिणी जास्त कारण दिसतात. कारण काय? नेमकं काय कारण आहे की हे सगळं घडलं? काय कारण आहे? तुम्हाला नेमकं कारण सांगतो. कारण असं आहे, थोडा असा मोकळा आवाज येतो ना. मोकळा तू नेहमीच आहेस ना, आवाज मोकळा आला पाहिजे. थोडासा अगोदर आवाज बसलेले असतात. विठ्ठल विठ्ठल याचं कारण शोधत असताना रामकथेमध्ये याचं कारण असं पाहायला मिळतं की रावणाच्या राज्याच्या सीमा नाशिक पर्यंत होत्या. रावणाचं राज्य लंकेपुरतं मर्यादित नव्हतं, ते नाशिक पर्यंत होतं. या देशाचं स्वातंत्र्य फक्त या देशापुरतं मर्यादित नव्हतं. हा देश फार मोठा होता. आशिया खंड म्हणजे आर्यांचा खंड होता. पूर्ण आशिया खंडामध्ये तुम्हाला मंदिरं पाहायला भेटतायत ना. पूर्ण आशिया खंडामध्ये तुम्ही चीन मध्ये जा, तिथं सुद्धा आपले मंदिर आहेत. तुम्ही पाकिस्तान मध्ये, तिथं तर आहेतच. अफगाणिस्तान मध्ये आहे, तुर्कस्तान मध्ये आहे आणि लंकेमध्ये सुद्धा आपली मंदिर आहे. त्याचं कारण असं आहे की हा पूर्ण आशिया खंड हा आर्यांचा होता. लक्षात ठेवा. धीरे 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 आपण कमी होत गेलो, धीरे धीरे कमी झालो. आता अफगाणिस्तान आपल्याकडे नाही, पाकिस्तान आपल्यामध्ये नाही, तुर्कस्तान आपल्यामध्ये नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये नाही. विनंती एवढीच आहे, आता आपण तरी आपल्यामध्ये राहिलो पाहिजे. आपण तरी आपल्यामध्ये राहिलो पाहिजे. ही चिंता करण्याची वेळ आता आलेली आहे
आणि मला असं वाटतं की ती चिंता आपण करताय असं लक्षात येतं. विषय असा आहे, रावणाच्या लंकेच्या सीमा इथपर्यंत होत्या, रावणाच्या राज्याच्या सीमा इथपर्यंत होत्या. आणि या सीमेचं संरक्षण करण्यासाठी जे होते ना, त्यांचं नाव होतं खल आणि दूषण. खल आणि दूषण, खल दूषण या सीमेचं संरक्षण करत होते. आणि त्यांना सहकार्य करणारी होती रावणाची बहीण, तिचं नाव शूर्पणखा. शूर्पणखा रावण की बहिणी, दुष्ट हृदय दारुण जस अहिनी, पंचवटी सो गई एक बारा, देखी बिकल भई जुगल कुमारा. या पंचवटीमध्ये ते राहत होते, या परिसरामध्ये ते राहत होते. आणि अशा वेळेला शूर्पणखा पंचवटीमध्ये गेली, की ज्या पंचवटीमध्ये रामप्रभू, लखनजी आणि जानकी राहत होते. पंचवटीमध्ये येण्याच्या अगोदर ते कुठं आले हो? ते अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये आले. अगस्त्य मुनीला त्यांनी विचारलं, आम्ही कुठं राहिलं पाहिजे? अगस्त्य मुनीने सांगितलं की तुम्ही गोदावरीच्या तीरावर 5 वटवृक्ष ज्या ठिकाणी एकत्रित आहेत त्या ठिकाणी तुम्ही राहिलं पाहिजे. त्या ठिकाणी 2 कुटिया बनवण्यात आल्या. एका कुटियेमध्ये रामप्रभू आणि जानकी आणि एका कुटियेमध्ये लखनजी राहत होते. शूर्पणखा त्या ठिकाणी आली. या दोघांना शूर्पणखेने पाहिलं आणि शूर्पणखा मोहित झाली. आणि शूर्पणखेने आपलं रूप बदलवलं. नाही का? राक्षस रूप बदलवत असतात बरं का. जे राक्षस असतात ना, त्याला रूप बदलवता येते. मला आपल्याला नाही जमत. सात्विक माणसाला बदलता येत नाही. आणि जे असतात बिचारे ते कधी रूप बदलवतील काही सांगता येत नाही. आणि म्हणून अशा अर्थाने शूर्पणखेने रूप बदलवलं, अत्यंत सुंदर स्वरूप धारण केलं. शूर्पणखा पंचवटीमध्ये गेली आणि शूर्पणखेने ज्या वेळेला रामप्रभूला पाहिलं त्यावेळेला रामप्रभूला विचारलं, कोण तू कुठला राजकुमार? कोण तू कुठला राजकुमार? देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार. कोण तू कुठला राजकुमार? तुझ्या स्वरूपी राजलक्षणे, नाही का, रुद्राक्षाशी श्रवणीभूषणे, योगी म्हणोतर तुझ्या भवती वावरतो परिवार. कोण तू कुठला राजकुमार? 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 देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार. कुठला राजकुमार? कोण तू कुठला राजकुमार? तुला राजकुमार, कुठला राजकुमार. कोण तू कुठला राजकुमार? तू कोण आहेस? तू कुठला आहेस? तुला योगी म्हणावं तर तुझ्यासोबत परिवार आहे. परिवार समजते ना? परिवार, परिवार म्हणजे कोण? नाही, कुटुंब नाही. परिवार म्हणजे कोण? हा आमचा परिवार आहे असं म्हणतात का लोक? मंडळी म्हणजे कोण? मंडळी म्हणजे कोण हो? मंडळी हे आमच्या मंडळी आहेत असं कुणासाठी म्हणतात? हा असं बघा, हे म्हणतात सगळ्यासाठी म्हणतात. त्यांना सांगा जरा. योगी म्हणो तर तुझ्या भवती वावरतो परिवार. कोण तू कुठला राजकुमार? कोण तू कुठला राजकुमार? तुला योगी म्हणावं तर तुझ्या सोबत परिवार आहे, म्हणजे तुझी सौभाग्यवती आहे. पण एक लक्षात ठेव, हा परिवार तुला शोभण्यासारखा नाही. जानकी बाजूनच बसलेली होती दिनेश महाराज. आणि असं जर एखाद्या माणसाने म्हटलं, एखाद्या बिचारीने म्हटलं की हे तुम्हाला शोभण्यासारखे नाही, म्हणजे काय होईल? तुमचं घरी गेल्यावर आरती होईल ना. हे तुम्हाला शोभण्यासारखी नाही, मी तुम्हाला शोभण्यासारखी आहे. तुम्ही माझा स्वीकार केला पाहिजे. कर माझा स्वीकार. कोण तू कुठला राजकुमार? त्यावेळेला रामप्रभू म्हणतात, खरं सांगू का, मी स्वीकार केला असता, काय हरकत नाही, मी स्वीकार केला असता, पण आता ही सोबत आहे.
आणि हे काही सही द्यायला तयार नाही. आवाज मोकळा करत थोडं. मला वाटते सही घ्यावी लागते ना. अरे मला माहित नाही, तुम्ही सांगत जा. सही घ्यावं लागते ना चुपदार. कधी घ्यावं लागते सही? तुम्ही दिली नाही ना? नाही. सही फारकती देतानाही द्यावी लागते. आणखी सही कधी द्यावी लागते? काही कधी घ्यावं लागते सही? चोपदार तुम्ही सांगत जावं असं. मला दुसरं नाही तर त्यांना विचारेल मी. संमती कशासाठी? संमती अरे दुसरं करायसाठी. ऐका, खरंच माझाही विचार तोच आहे, पण ही माझ्या सोबत आहे, मला काही करता येणार नाही. तो माझा भाऊ आहे ना, तो मात्र कुवार आहे. तो कुवार आहे, त्याच्याकडे जा. ऐका, लखनजी होते. लखनजी असा बाण घासत होते. बाण घासत असताना शूर्पणखा, इथं ही इतिहास सांगत असताना वेगळेपण आहे लक्षात. इतरत्र आम्ही सांगतो तो भाग वेगळा आहे, पण मला असं वाटतं इथं सांगत असताना याला वेगळं महत्व आहे. ज्ञानोबारायांच्या आळंदीमध्ये ज्ञानोबारायांचं चरित्र सांगणं हा भाग वेगळा आहे. तुकोबारायांच्या देहूमध्ये तुकोबारायांचं चरित्र सांगणं हा भाग वेगळा आहे. त्यावेळेला आपण हे चरित्र ऐकत असतो ना, त्यावेळेला ही सगळी भूमी आपल्या लक्षात येत असते, लक्षात ठेवा. आणि म्हणून तो माझा भाऊ कुवार आहे, त्याच्याकडे जा. शूर्पणखा त्याच्याकडे गेली. लखनजी असा बाण घासत होते. शूर्पणखा अशी बाजूने उभी राहिली. लखनजी काय म्हणतायत? काय सुंदर दिसते तू, काय सुंदर दिसते. शूर्पणखेला राग आला. पाहतो खाली आणि मला सुंदर म्हणतो. लेका माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही तू अजून, मला सुंदर म्हणतो. पाहतो खाली आणि मला सुंदर म्हणतो. त्यावेळेला लखनजीने दिलेलं उत्तर आहे, खरं सांगू का शूर्पणखे, जोपर्यंत मी तुझ्याकडे चांगलं पाहणार नाही तोपर्यंत तू सुंदर आहेस. चांगलं पाहणं समजते ना, पाहून घेणं, पाहून घेणं, पाहून घेईल नाही का. मी वैराग्य आहे, तू आसक्ती आहेस. आणि वैराग्य आसक्तीचं खरं रूप प्रगट केल्याशिवाय राहत नसते. आणि म्हणून जोपर्यंत मी तुझ्याकडे चांगलं पाहणार नाही तोपर्यंत तू सुंदर आहेस. आणि आणखी रामप्रभूकडे पाठवल्या जाते, आणखी लखनजीकडे पाठवल्या जाते. शूर्पणखेला असं वाटतं की आपली अडचण ही आहे. म्हणून जानकीच्या अंगावर ज्यावेळेला शूर्पणखा धावते आणि शूर्पणखा जानकीच्या अंगावर धावल्यानंतर रामप्रभू सूचना करतायत. लखनजी खड्ग काढतायत, शूर्पणखेचं नाक आणि कान कापतायत. ती शूर्पणखा रावणाकडे जाते आणि रावणाला त्या ठिकाणी सांगते की रावणा, विषय संघाने संन्यासी, वाईट विचाराने राज्य आणि दारू पिल्याने लाज राहत नसलेले का रावणा, मूर्ख आहेस तू. माणसाने काही गोष्टीला लहान मानायचं नसलेले का रावणा. सापाला कधी लहान मानायचं नाही, पापाला कधी लहान मानायचं नाही, रोगाला कधी लहान मानायचं नाही, दिव्याला कधी लहान मानायचं नाही, तसं शत्रूला सुद्धा कधी लहान मानायचं नाही. शत्रूला सुद्धा तू लहान मानतोय. कोण आहेत माझे शत्रू? आले. काय केलं त्याने? काय केलंय? हे काय माझी विटंबना केली? खलदूषणाने तुझं सहकार्य नाही केलंय का? अरे म्हटले खलदूषण कुठं काढलेच? खलदूषणाला सुद्धा त्यांनी क्षणामध्ये संपवलं. आता महत्वाचं आहे, खलदूषणाला संपवलं असं ऐकल्यानंतर रावण म्हणतो, खलदूषणाला जर त्यांनी संपवलं असेल तर मला सुद्धा त्यांच्याच हाताने संपायचं आहे. कारण खलदूषणाला दुसरा कोणीच संपवू शकत नाही. देवाशिवाय खलदूषणाला संपवणारा दुसरा कोणी असूच शकत नाही. आणि खलदूषणाचा जसा उद्धार झालाय तसा मला सुद्धा उद्धार करून घ्यायचा आहे. खलदूषण मोही समबलवंता, तिनु कुमार ही विनु भगवंता, होईन भजनन तामस देहा, होईन भजनन तामस देहा, होईन भजनन तामस देहा, तामस देहा, तामस देहा. खलदूषण मोई समबलवंता, तिन्हो कुमारही बिनु भगवंता. भगवंताशिवाय खलदूषणाला कोणी मारूच शकत नाही. मला सुद्धा त्याच्याच हाताने मरायचं आहे. म्हणून अशी काही अडचण आली की भाचा मामाला बोलावत असतो. त्या ठिकाणी मामाला बोलावण्यात आलं. मामाला सांगितलं, मामा तुमचं मरण निश्चित झालंय मामा. आता कोणाच्या हाताने मरायचं ते तुम्ही ठरवायचं मामा. माझ्या हाताने मेलात ना,
नरकात जाल मामा, प्रभूच्या हाताने मेला तर स्वर्ग मिळेल मामा तुम्हाला. मामा सुद्धा त्या ठिकाणी म्हणतायत 9 माणसाशी माणसाने विरोध करायचा नाही. नवही विरोध नाही कल्याणा. काही माणसाशी विरोध करायचा नाही, शस्त्रधारकाशी विरोध करायचा नाही, श्रीमंताशी विरोध करायचा नाही, भाटाशी विरोध करायचा नाही, कवीशी विरोध करायचा नाही, नाही का, कवी वैद्याशी विरोध करायचा नाही, स्वयंपाकाशी विरोध करायचा नाही. तुमच्या घरी स्वयंपाक कोण करते? हो, तुमच्या घरी स्वयंपाक आता बदलणार आहे, कारण तिकडे 1500 रुपये सुरू झाले. स्वयंपाक तुम्हाला करावा लागेल. नवही विरोध नाही कल्याणा. ज्याच्या अंतकरणामध्ये भेद असेल त्याचा विरोध करायचा नाही. आणि हा विरोध जर होत असेल तर खऱ्या अर्थाने याच्या हातून मेल्यापेक्षा प्रभूच्या हाताने मरण काय वाईट आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मामाने ठरवलं आणि मामा हरीण झाले. त्यावेळेस पासून मामाचं नाव मारीच मामा असं पडलं. मामा हरीण जाऊन तिथे गेले. टुणूक 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 उड्या मारत होते. सकाळची वेळ होती, उन्हाची तीरं पडलेली होती. पूजेसाठी फुलं तोडण्यासाठी जानकी बाहेर आली होती. प्रभू आसनस्थ बसलेले होते आणि त्या ठिकाणी ते हरीण असं टुणूक 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 उड्या मारत होतं. आणि शेवटी जानकीचं लक्ष त्या हरणाकडे गेलं. नाथ महाराजांना सुद्धा त्याचं वर्णन करावं लागलं. देखोनी मृगाचे अवयव, शितेशी सुख अभिनव, परमसुखे सुखावे जीव, जडला भाव मृग स्वरूपी, त्याचे पाहता स्वरूप, शितेशी अतिशय साक्षेप, तव तो आला अति समीप, आपले स्वरूप दाखवावया. हरणाकडे जानकीचं लक्ष गेलं. जानकीने तो हरिण पाहला. तिला तो सोन्याचा वाटला. प्रभूकडे ती कुटियेमध्ये गेली. चित्र लक्षात घ्या. प्रभूचा हात पकडला, हरणाकडे बोट दाखवलं आणि प्रभूला आग्रह केला की मला तो हरिण पाहिजे, मला तो हरिण पाहिजे. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, आनंद हरिण अयोध्या. अयोध्यानाथ, मला तो हरिण आणून द्या. मला भरताला भेट द्यायची आहे. भरत भाऊजीने जर मला विचारलं आम्ही काय आणलंय भाभीजी, तर मी काय सांगू? निकाल पाहणं चालू आहेत का बघू ना, नंतर आहेत. बरे आहेत ना? तुमच्या बाजूने आहेत का? तुमच्या बाजूने आहेत का नाही म्हटलं? आपल्या बाजूने असले म्हणजे झालं. विठाला विठाला तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. अयोध्यानाथा, मला तो हरिण पाहिजे. मला भरताला भेट देण्यासाठी पाहिजे. सोन्याचा आहे म्हणून पाहिजे. जानकी तो सोन्याचा नाही. सोन्याचा हरिण आजपर्यंत कधी झाला नाही. नाही तुम्हाला सोन्याचाच आहे तो, तुम्हाला काही कळत नाही है ना? असंच असते ना. काय म्हणते? काही समजत नाही म्हणते तुम्हाला. सोन्याचा आहे तो. मला वाटतं आपल्याच घरी असं यायचं नाही. तिथं सुद्धा रामप्रभूला सुद्धा ते म्हणते की तुम्हाला काही समजत नाही, सोन्याचा आहे. प्रभू म्हणतात लक्षात ठेव, तो जर तुला सोन्याचा दिसत असेल तर तुझी बुद्धी विपरीत आहे. विनाशकाल जवळ आल्यानंतर माणसाची बुद्धी विपरीत होत असते. लक्षात ठेवा. विनाशकाले विपरीत बुद्धी. शेवटी श्रीचा हक्क आहे. आजपर्यंत मी तुम्हाला कधी बोलली नाही, आजपर्यंत मी कधी तुम्हाला आग्रह केला नाही, पण मला तो हरिण पाहिजेच. आता महत्वाचं आहे की रामप्रभू त्या हरणाच्या पाठीमागे निघतात, लखनजीवर जबाबदारी देतात आणि याच ठिकाणी आल्यानंतर त्या हरणाला तो बाण लागतो आणि इथूनच तो हरिण लखनजीला आवाज देतो, हा लक्ष्मणा. हा आवाज जानकीच्या कानावर जातो. जानकी लखनजीला म्हणते की भाऊजी, प्रभू संकटात आहे, तुम्ही गेलं पाहिजे. भाभीजी, प्रभू कधी संकटात येऊ शकत नाही, कधी संकटात येऊ शकत नाहीत. नाही भाऊजी, संकटात आहे, तुम्ही गेलं पाहिजे.
लखनजी ज्या वेळेला नाकार देतात त्यावेळेला जानकी जी बोलते ना महाराज ती फार वाईट आहे, लक्षात ठेवा. देवाची जरी बायको असली तरी सेवकाचा कधी अपमान करायचा नसतो, लक्षात ठेवा. श्रीमंताची जरी बायको असली ना तरी गरीबाचा तिने कधी अपमान करायचा नसतो, तिला भरून दिल्याशिवाय राहायचं नसते, लक्षात ठेवा. माणूस तो माणूस असतो, अंतकरण ते अंतकरण असते. श्रीमंताचं अंतकरण गरीबाचं अंतकरण काय वेगळं असते का? अरे श्रीमंतापेक्षाही गरीबाचं अंतकरण उदार असते लेको. श्रीमंत माणूस जर गरीबाला त्रास देत असेल ना तर त्याला नक्की ते भरून द्यावं लागेल. अनेक श्रीमंत पाहिले त्रास देणारे भिकारी झालेत, अनेक बिचारे भिकारी पाहिलेत चांगलं काम करणारे श्रीमंत झालेत, बरोबर आहे ना, श्रीमंत झालेत. आणि म्हणून मोठ्या माणसाजवळ राहणाऱ्या माणसाने दुसऱ्याला त्रास द्यायचा नसतो महाराज. आणि देवाची बायको झाली म्हणून काय झालं असं बोलायला पाहिजे लखनजीला. काय बोलली लखनजीला ती काय म्हटली पहा, प्रत्यक्ष श्रीरामाची हाक ते तू म्हणसी नाईक, माझे ठाई तुझा अभिलाष, पापी निष्ठंक तू एकी. असं बोलायला पाहिजे होतं महाराज, असं बोलायला पाहिजे होतं. पुढे आणखी काय म्हणते पहा, माझा अभिलाष धरोनी मनी, माझा अभिलाष धरोनी मनी, तू वनासी आला सेवक होनी, रामे राक्षसे वधिले आवनी, तू मज पत्नी करू पासे. असं बोलायला पाहिजे होतं, असं बोलायला पाहिजे होतं. देवाची बायको झाली म्हणून काय झालं, श्रीमंताची बायको झाली म्हणून काय झालं, आमदाराची बायको झाली म्हणून काय झालं, मंत्र्याची बायको झाली म्हणून काय झालं, असं बोलायला पाहिजे एखाद्या सेवकाला, असं बोलायला पाहिजे. अरे काय माझ्या लखनजीचा अधिकार आणि वैराग्य, लक्षात ठेवा. ज्या वेळेला रावण विमानात घालून घेऊन जात होता जानकीला, त्यावेळेला जानकीने पाहिलं त्या ऋषिमुख पर्वतावर कोणीतरी आहे, तिने आपले अलंकार काढले, अलंकाराची ती बुरचुंडी ऋषिमुख पर्वतावर टाकली. आणि सुग्रीवाची आणि रामप्रभूची ज्यावेळेला भेट झाली त्यावेळेला सुग्रीवाने ती बुरचुंडी प्रभू समोर ठेवली की बघा प्रभू कोणाची आहे. तीच बुरचुंडी प्रभूने लखनजीच्या समोर ठेवली, बघ रे लखन तुझ्या भाभीची आहेत का, बघा. आता लखनजीने ती उघड सोडली आणि लखनजीच्या हातामध्ये कुंडल आले. आल्यानंतर लखनजी म्हणतायत, दादा नाहम जानामी कुंडले, हे कुंडल कोणाचे आहेत हे मी जाणत नाही, नाहम जानामी कुंडले. नंतर डोक्यातले केवरे आले, नाहम जानामी केवरे, मी हे केवरे जाणत नाही. मग पायातले जोडवे आले महाराज, त्याला नुपुरे म्हणतायत, कुठे जोडवे म्हणतायत. ते जोडवे पाहिल्यानंतर लखनजीचे नेत्र ढिले झाले. लखनजी डबडब त्या डोळ्याने म्हणतायत, दादा नुपुरे त्वैव जानामी नित्यम पादाभिवंदनात, मी माझ्या भाभीच्या पायातले फक्त जोडवे जाणतो, मी माझ्या भाभीच्या कानातले कुंडल जाणत नाही. 14 वर्ष सोबत राहून जो आपल्या भाभीच्या कानातले कुंडलही जाणत नाही त्याचं जीवन किती शुद्ध असेल. अशा लखनजीला म्हणायला पाहिजे जानकीने, माझा अभिलाष धरोनी म्हणी, तू वनासी आला सेवक होनी, रामे राक्षसे वदिल्या म्हणी, तू माझं पत्नी करू पासी. असं म्हणायला पाहिजे. भरून द्यावं लागेल आणि भरून द्यावं लागलं. लखनजीला जावं लागलं. लखनजीने रेषा मारलीत आणि खऱ्या अर्थाने लखनजी आणि रामप्रभू परत आले. मला पुढे सांगू द्या की ज्या वेळेला हे सगळं घडत होतं याच्या पाठीमागं रावण होता. रावणाची भक्ती होती, मुक्त व्हायचं होतं त्याला. आणि म्हणून रावण तिथं आला. नारदाला त्याने बोलावलं, नारदा काय केलं पाहिजे आता. नारदजीने सांगितलं, मुक्त व्हावं असं वाटत असेल तर तू भक्ती केली पाहिजे. रावण म्हणतो, होईन भजन तामस देहा, माझा देह तामस असल्यामुळे माझ्याकडून भक्ती होणार नाही. म्हटले चोरी लगेच, उद्याच त्याची मोटरसायकल चोरतो. म्हटले मोटरसायकलवर नाही जमणार, काय चोरलं पाहिजे. मुख्य वैराचे कारण करावे गा दारा हरण, त्याची सौभाग्यवती चोरून आण आणि कोणी किती समजून सांगितलं तरी सोडू नको. एक दिवस प्रभू तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत, उद्धार केल्याशिवाय. आणि त्या ठिकाणी महाराज रावणाला भावाने समजून सांगितलं तरी ऐकलं नाही. भावाने समजून सांगितलं नाही ऐकलं. रावणाला मुलाने समजून सांगितलं पण ऐकलं नाही. पण मला असं वाटतं की तुम्ही जिचं ऐकता त्याचं तरी रावणाने ऐकायला पाहिजे होतं का नाही महाराज. तुम्ही कोणाचं ऐकता. यांना सगळं माहित आहे. मंडोदरीचं सुद्धा मच्छिंद्र महाराज रावणाने ऐकलं नाही.
मंडोदरी बोले रावणा प्रती मंदोदरी बोले मंदोदरी बोले स्वप्न सांगितलं. रावणाने ऐकलं नाही. रावणाने ऐकलं नाही. शेवटी रामप्रभूला यावं लागलं आणि रामप्रभूने राक्षस कुळाचा उद्धार केला. कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. नाम चांगले नाम चांगले माझे कंठी राहू भरे, कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. नाम चांगले नाम चांगले मुक्त केले नाम चांगले माझे कंठी राहो भरे, कपी तुळा उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. नाम भावना प्रेमाची असो बा भावना विरोधाची असो, त्याच्या पाठीमागचा भाव उद्धार असला पाहिजे. रावणाची भावना आपल्याला प्रेमाची नाही दिसत. माझ्याकडून भजन नाही होणार, माझ्याकडून विरोध होईल, पण विरोध करायचा असला तर मी सामान्याशी करणार नाही, मी देवाशीच करेन. विरोधी भावाने रावणासारखा राक्षस शरण गेल्यानंतर जर प्रभू त्याचा उद्धार करत असतील तर मग आपण त्याला शरण का जाऊ नये. मनवानी शरण जावे, 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 मनवानी शरण जावे. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, देवासी तो उतरिले पार, तो उतरिले पार, तो उतरिले पार, 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 तो उतरिले
सम असतं, गायनामध्ये सुद्धा एक सम असते, तशी अभंगामध्ये सुद्धा एक सम असते. म्हणून हा शब्द आहे ना, म्हणवणी. महाराजांना आपण असं विचारू, काय म्हणवणी, काय म्हणवणी, काय म्हणवणी, काय म्हणवणी असं म्हणतो का तुम्ही? म्हणता, पण आम्ही कशाला पडू त्याच्यात, आमचा काय अर्थार्थी संबंध आहे? काय म्हणवणी, काय म्हणवणी जर आपला प्रश्न असेल तर महाराजांचं त्याला उत्तर आहे, रावणासारखा राक्षस शरण आल्यानंतर जर त्याचा उद्धार होत असेल तर तुमचा का होणार नाही? म्हणवणी. म्हणवणी शरण जावे, म्हणवणी शरण जावे. काय असते पहा, दुसरी मिळवणी सांगतो मी आपल्याला, का शरण गेलं पाहिजे. आपण शरण जात नाही असं नाही, पण मला असं वाटतं की आपला उद्धार होण्यासाठी शरण गेलं पाहिजे. काय असते की हा नरदेह आहे, अत्यंत मौल्यवान आहे. खरं म्हणजे आपल्या मृत्यू लोकामध्ये 13 गोष्टी दुर्लभ आहेत. 13 गोष्टी दुर्लभ आहेत. मी सांगेल तुम्हाला, तुम्ही जाणकार श्रोते आहात म्हणून सांगतो. मानुष्यंवर वंश जन्म विभवा दीर्घायु आरोग्यता, सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणी, विद्वत्वम सुजनत्वम इंद्रिय निग्रह सत्पात्रे दानम्रती, एतत्रयोदशा गुणा संसारिना दुर्लभा. या संसारामध्ये या गोष्टी दुर्लभ आहेत, लक्षात ठेवा. आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या गोष्टी अत्यंत दुर्लभ असतात त्या गोष्टी महत्वाच्याही असतात. परीस दुर्लभ आहे, परीस दुर्लभ आहे. परीस लोखंडाचं सोनं करतो, दुर्लभ आहे, पण श्रीमंत होण्यासाठी महत्वाचं आहे. अमृत दुर्लभ आहे, पण अमर होण्यासाठी महत्वाचं आहे. आणि का सारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू, का अमृताचा लेशू दैव गुणे. कधी कधी मिळत असते अमृत, मिळाल्यानंतर अमर करते. कधी कधी मिळत असते परीस, पण परीस मिळाल्यानंतर तो श्रीमंत करतो. पण मला असं वाटतं श्रीमंताला तो कधी भेटतच नाही. तो भेटला तर नामदेव महाराजांना भेटतो. श्रीमंताला जर तो भेटला असता ना महाराज, तर रेल्वे लाईनलाच लावला असते, रेल्वेलाच लावून टाकला असता. सगळी देशातली रेल्वे सोन्याची होऊन गेली असती. आमची रेल्वे आहे म्हणून सांगितलं असतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून परीस दुर्लभ आहे पण महत्वाचं आहे, अमृत दुर्लभ आहे पण महत्वाचं आहे. तसं मनुष्य जन्म सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. यामध्ये दुःख यातना तुम्ही मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा. खूप महत्वाचं आहे. पावला हा देह काकताली न्याय न घडे हे उपाय घडवा, इतका दुर्लभ आहे. हा काकताली न्याय आहे बरं का महाराज. असे काही न्याय आहे शास्त्रामध्ये. एक देहेली दीप न्याय आहे. मध्ये दिवा ठेवायचा गोरख महाराज उंबरठ्यामध्ये, बाहेरही आणि आतमध्ये त्याचा प्रकाश पडावाला देहेली दीप न्याय असं म्हणतात. एक शाखाचंद्र न्याय आहे. शाखेपासून चंद्र दाखवायचा, याला शाखाचंद्र न्याय असं म्हणतात. एक मार्जार शिशु न्याय आहे बरं का गोरख आदिनाथ महाराज. मार्जार शिशु न्याय आणि एक मरकट शिशु न्याय. फार सुंदर न्याय ते. मार्जार शिशु न्याय कशाला म्हणताय? जी मांजर उंदराला पकडल्यानंतर त्याचा फडशा पाडते, ज्या दाताने फडशा पाडते त्याच दाताने ती आपल्या पिलाला पकडते, पण तो फडशा पाडण्यासाठी नाही, मारण्यासाठी नाही, जगवण्यासाठी पकडते. एकाला पकडते मारण्यासाठी, त्याच दाताने दुसऱ्याला मुलाला पकडते ते जगवण्यासाठी. हा मार्जार शिशु न्याय आहे. मरकट शिशु न्याय आहे. त्या मरकट त्या माकडीनीला चिटकून असते, या झाडावरून त्या झाडावरती उड्या मारते, पण ती कधी पडत नाही. असं कधी आठवत नाही की खाली पडले म्हणून. हा मरकट शिशु न्याय आहे. हे न्याय नाटाच्या अभंगामध्ये आलेले आहे. नाटाच्या अभंगामध्ये आलेले आहे. हा मार्जार शिशु न्याय नाटाच्या अभंगामध्ये महाराज सांगतायत. आता तुझं कडेल ते करी, तारसी तरी तारी मारी, जवळी अथवा धुरी धरी, घाली संसारी अथवा नको. त्याला मार्जार शिशु न्याय म्हणतात. तसा मरकट शिशु न्याय सुद्धा नाटामध्ये आलेला आहे. जरी हे आकाश वर पडत आहे ब्रह्म घोळी भंगालाय, वडी वांडर त्रिभुवन
हजार न्याय आहेत, पिष्टपिशन अनेक न्याय आहेत, अनेक न्याय आहेत. तसा एक आणखी एक न्याय, गुप्त गुपित न्याय. अगोदरच गुप्त पुरुषोत्तम महाराज, त्याच्यात आणखी गुपित ठेवण्याला गुप्त गुपित न्याय म्हणतात. मुख्यमंत्री पंढरपूरला आल्यानंतर त्यांनी सावध झाले सगळे पुजारी की मुख्यमंत्री साहेब नक्कीच आता 30,000 रुपये 51,000 रुपये तरी ठेवतील, नक्की ठेवतील. आता काय ठेवायला काही हरकत नाही, आता ठेवतील, नक्की ठेवतील. दृष्टांत आहे बरं का. मुख्यमंत्र्यांनी आपल्या जॅकेटमध्ये हात घातला आणि बरोबर 4 आणे ठेवले देवाच्या पुढे. 4 आणे ठेवल्यानंतर पुजाराला राग आला. पुजाराने ते 4 आणे घेतले, साहेबाची सभा होती तिथं गेला आणि माईकवर गेल्यानंतर त्यांनी बोलायला सुरुवात केली की माझ्या मुठीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी ठेवलेली दक्षिणा आहे, त्याचा लिलाव करायचा आहे मला. जो जास्त पैसे देईल त्यांना ही दक्षिणा देणार आहे मी. लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. नक्की हिरा असला पाहिजे गड्या रामभाऊ, नक्की हिरा असला पाहिजे म्हणून तो मुठीत बसला ना. हिऱ्याची किंमत तर खूप असते का. त्या बामणाला काय करायचा हिरा, लिलावामध्ये बोल तू. एक म्हटला 10,000, दुसरा म्हटला 20,000. तुमचे किती? तुमचे किती? अरे द्यायचे नाही, फक्त सांगायचे. 30,000, 40,000, 60,000. बाबा 20,000 वाढले. 60,000 द्यायचे नाहीत ना. 1,00,000. मुख्यमंत्र्याला असं वाटलं की आता जाते आपली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पीएला सांगितलं, जेव्हा सांग चला 1,25,00,000 रुपये देतो म्हणा, फक्त मूठ उघडू नको. झाकली मूठ 1,25,00,000ची. त्याला गुप्त गुपित न्याय म्हणतात. तसा हा एक न्याय आहे. पावला हा देह तात्काली न्याय, न घडो ही उपाय घडवाले. म्हणून नरदेह अत्यंत दुर्लभ आहे, अत्यंत दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणा. अनेक प्रकारचे आपण त्या ठिकाणी प्रमाण पाहतो. नरदेह दुर्लभ आहे. चांगल्या कुळामध्ये भेटणं आणखी दुर्लभ आहे. ते कुळ श्रीमंत असणं आणखी दुर्लभ आहे. ती श्रीमंती उपभोगण्यासाठी भरपूर आयुष्य भेटणं आणखी दुर्लभ आहे. माणसाला जीवनामध्ये एखादा चांगला मित्र भेटणं अत्यंत दुर्लभ आहे. सती प्रियतमा सौभाग्यवती चांगली भेटणं, प्रियतमा भेटणं आणखी दुर्लभ आहे. आणि मुलगा चांगला असणं हे सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. आणि सत्पात्रे दानम रती, सत्पात्रामध्ये दान देण्याची इच्छा होणं हे सुद्धा दुर्लभ आहे. बरं, सत्पात्रामध्ये दान देण्याची माणसाची इच्छा होत नाही महाराज, खरंच होत नाही. नाही सत्पात्री दान करत ही माणसं, नाहीत करत. आता ते कुठं दान करतात मला काही कीर्तनात सांगायचं नाही, पण सत्पात्री दान करणं ही गोष्ट फार दुर्लभ आहे. पण आपल्याकडून होत नाही. दान झालं पाहिजे, पण सत्पात्री झालं पाहिजे. आणि हे सगळं ज्याच्या घरामध्ये असेल त्याच्या घरामध्ये नारायणाची भक्ती असणे आणखी दुर्लभ आहे. ह्या सगळ्या गोष्टी दुर्लभ आहे, सगळ्या गोष्टी दुर्लभ आहे. चांगला मित्र दुर्लभ आहे, चांगला मुलगा दुर्लभ आहे. आणि हे सगळं असून सुद्धा त्या घरामध्ये ते घर सगळं माडकरी असणं आणखी दुर्लभ आहे महाराज. हे सगळं ऐश्वर असल्यानंतर का घरातली माणसं माडकरी असतात का? आणि त्याने का माडकरी आलं पाहिजे काय दुर्लभ आहे. ह्या गोष्टी दुर्लभ आहेत म्हणूनच होत नसतात. बऱ्याचदा आपल्याला भयंकर श्रीमंत माणसाच्या घरामध्ये संस्कृती दिसत नाही ना, ती संस्कृती सांभाळणं दुर्लभ आहे. नाही दिसत संस्कृती, नाही दिसत. काहीही संस्कृती नसते महाराज, शिकलेल्या माणसाची संस्कृती आता कमी होत चालली. कशासाठी शिकले मला माहित नाही. एका घरी आम्ही गेल्यानंतर एक बिचारा साधे कपडे घातलेला होता आणि असा खाली बसून जेवण करत होता. आणि एक त्या घडोशीवर बसला होता. घडोशी, ते कपडे ठेवण्याची घडोशी, त्याच्यावर बसला होता. त्याच्यावर भजे खात होता. विचारलं हे कोण आहेत? म्हणजे आमचे चिरंजीव आहेत. हे खाली बसून मस्त टोपी गिपी काढून व्यवस्थित पाय धुवून जेवण करतात. हे कोण आहेत? म्हणजे आमचे चिरंजीव आहेत. ते घडोशीवर बसून भजे खातात ते कोण आहेत? ते म्हणे आमचे चिरंजीवच आहेत. म्हणजे इथला फरक का? फरक असा आहे महाराज, हे खाली बसून जेवण करतायत नाही, अशिक्षित आहे. हे खाली बसून व्यवस्थित पाय धुवून जेवण करतायत ना, हे अशिक्षित आहे. आणि ते घडोशीवर बसून भजे खातात ते सुशिक्षित आहे.
घरामध्ये संस्कृती सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. भक्तिश नारायणी. आणि हे सगळं उपभोगण्यासाठी प्रथम अत्यंत महत्वाचं काय असेल तर तो नरदेह. नरदेह हा वापरला तर अत्यंत चांगला आहे, नाही वापरला तर अत्यंत वाईट आहे. ज्या गोष्टीसाठी मिळाला त्या गोष्टीसाठी वापरला तर चांगला आहे, ज्या गोष्टीसाठी मिळाला त्या गोष्टीसाठी नाही वापरला तर वाईट आहे. एका चिकट माणसाच्या घरी पंगत होती आणि त्या चिकट माणसाने 500 लोकांना पंगत ठेवली होती तोपदार, आणि एवढ्याशा वाटीभर तूप आणलं होतं. एवढ्याशा वाटीभर. आता खरं सांगा, एवढ्याशा वाटीभर तूप हे 500 माणसाला पुरलं पाहिजे. कशाने वाढसाल तुम्ही, पडीने का चमच्याने? हा, कशाने? माशीच्या पखाने. बापरे, लय पुढचे आहेत ते, आपले पुढचे आहेत हे. आपल्याला दामनाने सांगायचं होतं, माशीच्या पखाने म्हणतात. चांगल्या पंक्ती देता मग तुम्ही. बरं, माशीच्या पखाने ठरवलं वाढायचं. तूप कडवण्यासाठी ठेवलं. तुपाची वाटी उचलताना ती गरम झाली होती. ती वाटी सगळी चुलीत गेली. तूप चुलीत गेलं. ऐका, तिथं हा चिकट आला आणि तिथं रडत बसला. तूप गेलंय, तूप गेलंय, तूप गेलंय, तूप गेलंय. बाईने आवाज ओळखला, आपलंच आहे. बाई तिथं आली आणि विचारलं, काय रडता हो? हे तूप गेलं ना म्हणे. जाऊ द्या ना म्हणे, इथंही गेलं, पंक्तीतही जाणारच होतं ना, पंक्तीतही जाणारच होतं, इथंही गेलं. वार करायची तर पंगत आहे, यांच्या पुढे बापाने तूप पाहिलं, तसंच पुंडलिकावरती म्हणून घ्यायचं. इथंही गेलं, तिथंही जाणार होतं. त्यावेळेला तो म्हटला, मूर्ख आहेस तू, तुला अक्कल कमी आहे. इथं चुलीत गेलं, तिथं पोटात जाणार होतं. हे तूप काय चुलीत टाकायसाठी आणलं होतं? हे तूप काय चुलीत टाकायसाठी आणलं होतं? हे तूप पोटात घालण्यासाठी आणलं असतं. तूप इथंही गेलं, तिथंही जाणारच होतं. पण मला असं वाटतंय की इथं जे गेलं ते निष्फल गेलं, तिथं गेलं असतं तर ते सफल झालं असतं. तसाच महाराज हा आपल्याला नरदेह भेटला. हा आपल्याला नरदेह भेटला. हा जर फक्त उपभोगासाठी खर्च होत असेल तर समजून चालावं, आपलं तूप चुलीत गेलं. आणि हा जर दुसऱ्यासाठी खर्च होत असेल, देव धर्म आणि देशासाठी जर खर्च होत असेल तर समजून चालावं, आपलं तूप पंक्तीत गेलं. तो कुठं घालवायचंय ते ठरवायचंय, लक्षात ठेवा. आणि म्हणून नरदेह महत्वाचा आहे. पण लक्षात ठेवा, महाराज आपल्याला आग्रह जो करतात ना, तो कशामुळे करतात हे सांगतो. नरदेह महत्वाचा आहे आणि उद्धाराचं साधन फक्त हा नरदेहच आहे. ही सदेही घडी देवाची भजन. याच देहामध्ये देवाचं भजन घडत असल्यामुळे, याच देहामध्ये श्रीमंती असेल तर परोपकार घडत असल्यामुळे, याच देहामध्ये तुम्ही सशक्त असाल तर दुर्बलाचं संरक्षण करण्याची संधी भेटत असल्यामुळे, याच देहामध्ये हे सगळं घडत असल्यामुळे, दुसऱ्या देहामध्ये हे संधी नसल्यामुळे, कीर्तन ऐकण्याची संधी नसल्यामुळे, परोपकार करण्याची संधी नसल्यामुळे, देशहिताचा विचार करण्याची संधी नसल्यामुळे, गायीचा सांभाळ करण्याची, पुण्य घेण्याची संधी नसल्यामुळे, मुक्त होण्याची संधी दुसऱ्या देहामुळे नसल्यामुळे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे. सर्व भावे देवाची, सर्व भावे देवाची, सर्व भावे देवाची, सर्व भावे देवाची. शरण जाण्याची कारण मला अनेक सांगता येतील. आपली वेळ संपत आलेली आहे. 10 मिनिटांमध्ये आपल्याला थांबायचं आहे. आणि सज्जनानो, त्याचं एक कारण महाराज सुद्धा पुढे सांगतायत. तो उतरील पार, तो उतरील पार, उतरील पार, उतरील
हे नदी अत्यंत दुस्तर आहे. नदी आपल्या जवळ आहे, मला वाटतं आहे ना जवळ. त्या नदीचा पूर तुम्ही चांगला पाहिलेला आहे. ज्या गावामध्ये पूर माहित नाही ना त्याला ही माया नदी समजत नाही. इथं पूर तुम्ही नेहमी पाहताय. त्या पुरामध्ये भावरे असतात, त्या पुरामध्ये उकड्या असतात, त्या पुराला वळणं असतात, त्या पुरामध्ये लाटा असतात, त्या पुरामध्ये लाकडं वाहत येतात, त्या पुरामध्ये फुरसांड येते, त्या पुराच्या वर पाण्याच्या वर आपल्याला फेस दिसतो. फेस दिसतो ना, फेस. याचं वर्णन तुम्ही दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यय या श्लोकावरच्या ओव्या वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ते नदी कशी आहे, ते द्वेषरूपी भवरे आहेत, द्वेषरूपी भवरे आहेत. मत्स्यरूपी वडणे आहेत, मत्स्यरूपी वडणे आहेत. त्या उकड्या आहेत ना, उकड्या अशा छोट्या छोट्या उकड्या निघतात बघा, अशा 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 नाही का, अशा एकदम मोठ्या नाही, अशा अशा छोट्या छोट्या उकड्या निघतात. त्या कोणत्या उकड्या आहेत? विद्या, धन आणि कुल ह्या उकड्या आहेत. मी विद्वान आहे, ही उकडी आहे, ही उकडी आहे, अशी अशी आतून निघते, अशी आतून. विद्वान विद्वान आहे. आपल्याला कोणी कीर्तनाला सांगत नाही जितके विद्वान विद्वान आहे, ही उकडी आहे. मी धनवान आहे, उकड्या समजतात तुम्हाला. मी धनवान आहे, ही उकडी आहे. मी कुलवान आहे, हे सुद्धा उकडी आहे. मी कुलवान आहे, हे उकडी आहे. विद्या, धन आणि कुल ह्या त्या नदीतल्या उकड्या आहेत. त्या नदीच्या मधात एक बेट आहे, त्याच्यावर कामरूपी लाटा आदळतायत, कामरूपी लाटा आदळतायत. त्या नदीच्या मध्यभागी मोठी धार आहे, मोठी धार आहे. धार, मोठी धार मधात असते. इकून तिकून शांत पाणी असलं तरी धार मधात ती मोठी असते. ती धार फोडणं फार कठीण असते महाराज. ती फुटली म्हणजे पलीकडच्या काठावर जाणं सोपं जाते. ती धार आहे, ती अहंकार रूपी धार आहे. भ्रांतीचं गढूळ पाणी आहे. आशारूपी गाळ आहे. तो आशारूपी गाळ माणसाला सारखा आत आत ओढतोय. असं माया नदीचं वर्णन आहे. ही माया नदी पार करणं अत्यंत कठीण आहे. तुम्ही त्याला शरण जा, नाही का. जो मज होय अनन्य शरण, त्याची निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य, मीची एकू म्हणोनी शरण जावी. सर्व भावी देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. खरंच तो आमचं काम करेल. म्हटले करेल कशावरून? बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु अनंत है नाम क्या, अनंत है नाम क्या, तो Gopal
त्याला शरण जा, तो भवनदी पार करेल. तो खूप करुणावंत आहे. अनंत नाम आहे ज्याचं. तुम्हाला कसं माहित हो महाराज? महाराज म्हणतात तुका म्हणे साक्षी आले आणि म्हणून केले प्रगट. तरी केले प्रगट याचा अर्थ म्हणून केले प्रगट. मला त्याची साक्ष आहे. तो करुणावंत आहे याची साक्ष आहे. त्याच्या करुणेचे अनेक उदाहरणं आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तुका म्हण साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले राम तुका म्हणे साक्षी आले 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 तरी केले प्रगट तोहा उतरील पार उतरील पार तोहा उतरील पार तोहा उतरील पार तरी केले तोहा उतरील पार तोहा उतरील